राज्यभरामध्ये भोंदूबामा आणि त्यांची वादग्रस्त प्रकरणामुळे आधीच महाराष्ट्र हादरून गेला असताना आता एक अशाच पद्धतीची म्हणण्यापेक्षा कशा पद्धतीने आणखी एका भोंदूबाबाचं प्रकरण जे आहे ते पुढे आलेलं आहे। हा भोंदूबाबा लातूर जिल्ह्यातला आहे। या भोंदूबाबानं भक्तांचा कशा पद्धतीने विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांच्याकडून जे आहेत देणग्या उकळल्या आणि देणग्या उकळल्याच्या नंतर हा भोंदूबाबा कशा पद्धतीने पसार झाला हे सगळंच प्रकरण आपण पाहणार आहोत। परंतु हा भोंदूबाबा जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातील आहे। त्याने कशा पद्धतीने भक्ताला फसवलं आणि या भोंदूबाबाचं नाव नेमकं पिस्तुल्या महाराज कसं पडलं हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सध्या भोंदूबाबा आणि त्यांच्या वादग्रस्त प्रकरणामुळे आधीच राज्य हादरून गेले आणि एका पाठोपाठ एक जर पाहिलं तर भोंदूबाबा अशोक खरातच्या नंतर या राज्यामध्ये एका मागोमाग एक भोंदूबाबांची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत। पोलीस सातत्याने त्याच्यावरती कारवाई करतायत, परंतु एका मागोमाग एक अशी अनेक प्रकरणं सध्या राज्यामध्ये चर्चेत आहे। परंतु आताचं जे प्रकरण आहे लातूर मधलं ते प्रकरण थोडंसं वेगळं आहे। कारण या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर हा जो बाबा आहे पिस्तुल्या बाबा, हा जो लातूरचा बाबा आहे पिस्तुल्या बाबा याने कशा पद्धतीने सगळ्या भक्तांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर ज्या देणग्या देण्यात आलेल्या होत्या त्या देणग्या कशा पद्धतीने हडप करून हा जो बाबा आहे पिस्तुल्या बाबा कशा पद्धतीने पसार झाला हे सगळंच आपण पाहणार आहोत। लातूरच्या खंडापूर परिसरामध्ये हा जो पिस्तुल्या बाबा आहे या पिस्तुल्या बाबानं एक हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं आणि त्या निमित्तानं त्याने सांगितलेलं होतं की राज्यातले जे 7 महत्वाचे संत आहेत त्या 7 महत्वाच्या संतांच्या पवित्र पादुका ह्या लातूर जिल्ह्यातील खंडापूरमध्ये येणार आहेत आणि त्या निमित्तानं तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये देणगी द्या अशा पद्धतीचं आवाहन हा जो भोंदूबाबा आहे ज्याचं नाव आहे पिस्तुल्या बाबा उर्फ किशोर शिवणीकर असं या बाबाचं नाव आहे। या किशोर शिवणीकर या बाबाने आवाहन केलेलं होतं की लातूर शहरामधला जो खंडापूर परिसर आहे त्या खंडापूर परिसरामध्ये आपण एका भव्य हरिनाम सप्ताहाचं आयोजन करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य असं आयोजन करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये देणगी लागणार आहे आणि त्या निमित्तानं जे भक्त असतील त्यांनी या बाबतीमध्ये अधिकाधिक देणगी द्यावं जेणेकरून या भागामध्ये आपल्याला भव्य असा हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येईल असं आवाहन किशोर शिवणीकर या महाराजांनी केलेलं होतं। अगदी त्याचा स्वभाव जर अगदी त्याचा वेशभूषा जर पाहिली तर अंगावरती गंध, अंगामध्ये वारकऱ्यांचा पांढरा अंगरखा, गळ्यात माळ आणि वरून पाहिलं तर अत्यंत साधा वारकरी वाटणारा हा किशोर शिवणीकर याने अशाच पद्धतीने जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांकडून देणगी मागितली। खूप मोठ्या प्रमाणामध्ये देणगी सुद्धा जमा झाली। परंतु देणगी जमा झाल्याच्या नंतर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जो कार्यक्रम आहे हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आहे या देणगीच्या वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये देणगी जमा झाल्याच्या नंतर खूप मोठ्या पद्धतीनं हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कोट्यवधी रुपयांची जी आहे ती देणगी भक्तांकडून जी आहे ती जमा करण्यात आलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं काय होतं की हा जो हरिनाम सप्ताह आहे हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, संत जनाबाई असतील यांच्यासह 7 संतांच्या पवित्र पादुकांचं आगमन आपल्या लातूर शहरामध्ये होणार आहे आणि त्या निमित्तानं हा जो सगळा कार्यक्रम आहे म्हणजे 7 दिवसांचा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे असं सांगितलं। धार्मिक कार्यक्रम सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी पार पडला। मात्र हा जो कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं होतं तो म्हणजे किशोर महाराज शिवणीकर यांच्यावरती हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर जर पाहिलं तर ही जी सगळी देणगीची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये जी जमा झालेली होती त्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप जो आहे तो या देणगीधारकांकडून जो आहे तो करण्यात आलेला होता। या प्रकरणामध्ये हे सगळं आरोप होत असताना जर पाहिलं तर हा जो किशोर शिवणीकर नावाचा बाबा आहे पिस्तुल्या बाबा आहे याचं पिस्तुल्या बाबा नाव का पडलं तर यामागे एक महत्वाची बाब म्हणजे तर आपण वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणतो की अत्यंत साधा वेश, उच्च विचारसरणी, वारकरी संप्रदायाची विचारधारा, संत परंपरेची विचारधारा अशा पद्धतीने आपण वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असतो। परंतु हा जो किशोर शिवणीकर महाराज आहे किंवा हा जो पिस्तुल्या बाबा याचं पिस्तुल्या बाबा नाव काय पडलं तर या बाबांचे काही फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले होते आणि या फोटोमध्ये हा जो किशोर शिवणीकर महाराज आहे
तो स्वतःच्या हातामध्ये रिव्हॉल्वर घेतल्याचे जे आहेत ते फोटो व्हायरल झालेले होते आणि त्यामुळं या बाबाचं नाव जे आहे तो पिस्तुल्या बाबा पडलेलं आहे. आणि या पिस्तुलाचे फोटो या बाबासोबत आणि ह्या पिस्तुलाचे फोटो हातात घेतलेले पिस्तुलाचे फोटो व्हायरल झाल्याच्यानं या बाबावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुद्धा केली जाते. आणि दुसरी एक बाब म्हणजे हे जे फोटो आहेत ते स्वतः याच बाबाने त्यांच्या व्हॉट्सअपवरती ठेवल्याचं सुद्धा आता बोललं जातंय. हे सगळे फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर वारकरी वर्तुळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झालेला होता. कारण आध्यात्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून अशा प्रकारचे फोटो प्रसिद्ध होणं ही खूप गंभीर बाब समजली जाती आणि त्याचबरोबर असे पद्धतीने फोटो प्रसिद्ध होणं हे योग्य आहे का, अशा पद्धतीचा सवाल सुद्धा आता भक्तांकडून निर्माण केला जातो. या बाबाला हातामध्ये पिस्तूल घेऊन भक्तांना नेमका काय संदेश द्यायचा होता, असा सुद्धा सवाल आता जो आहे तो उपस्थित केला जातोय. परंतु हा जो भव्य दिव्य असा हरिनाम सप्ताह जो आयोजन केलेला होता, त्यामध्ये माऊलींचं जे अश्व होतं त्याचा पारंपरिक रिंगण सोहळा सुद्धा त्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला होता. भक्तिभावामध्ये लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विठ्ठल नामाचा गजर असेल, ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष असेल, अत्यंत त्या ठिकाणचं जे वातावरण होतं ते अक्षरशः पंढरीमय झालेलं होतं, वारकरीमय झालेलं होतं. या धार्मिक कार्यक्रमासाठी जर पाहिलं तर हा जो लातूरच्या शेजारचा भाग आहे, मग तो बीड असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल, परभणी असेल, सोलापूर असेल, या भागांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी वर्ग सुद्धा या सोहळ्यासाठी सहभागी झालेला होता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर त्यांनी जसं सांगितलेलं होतं की 7 जे संत आहेत त्या 7 संतांच्या पवित्र पादुका त्या ठिकाणी येणार आहेत असं सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये देणग्या सुद्धा हे जे लातूर असेल, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून ज्या आहेत त्या जमा झालेल्या होत्या. परंतु हे सगळं हिशोब, ह्या सगळ्या देणग्या आल्याच्या नंतर, हा सगळा सोहळा पार पडल्याच्या नंतर या देणग्यांचा हिशोब अद्यापही स्पष्ट केला गेलेला नाहीये. कारण 2 महिने उलटून पार झालेले आहेत तरी सुद्धा या देणग्यांचा हिशोब जाहीर करण्यात आला नाही, असा आरोप सुद्धा आता वारकऱ्यांकडून केला जातोय. या देणगीमधून जी रक्कम उरलेली होती ती रक्कम धार्मिक संस्थेला न देता हा जो किशोर महाराज शिवणीकर आहे त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक खात्याद्वारे वळवलेली आहे, असा सुद्धा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय. तसेच कार्यक्रमासाठी घेतलेला खर्च असेल, मानधन असेल, उर्वरित निधीबाबत कोणत्याही पद्धतीची पारदर्शकता हा जो किशोर शिवणीकर महाराजांनी बाळगलेली नाही, असा आरोप आता वारकऱ्यांकडून जो आहे तो केला जातोय. एवढे 2 महिने उलटले तरी सुद्धा हिशोब काय जाहीर केला गेलेला नाहीये. आणि ज्यावेळेस हिशोबाबाबत विचारणा केली गेली तेव्हा किशोर महाराज शिवणीकर हे कुठे फरार झालेले आहेत हे माहिती नाहीये. त्यांनी या बाबतीमध्ये पुढे येऊन कशाही पद्धतीची जी आहे ती भूमिका दिलेली नाहीये. परंतु ह्या किशोर महाराज शिवणीकरांचे सध्या फोटोज, हातामध्ये पिस्तूल घेतलेले फोटोज व्हायरल होत आहेत. कशाही पद्धतीने एवढ्या कोट्यावधी रुपयांची देणगी आलेली आहे, त्या देणगींचा पारदर्शक पद्धतीने खर्च झालेला नाही, त्यांनी त्याचा हिशोब दिलेला नाही, असा आरोप केला जातोय. त्याचबरोबर हे जे किशोर महाराज शिवणीकर आहेत त्यांचे जे पिस्तुलासोबतचे फोटो आहेत त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी आता वारकरी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जाते. आणि प्रशासनाने सुद्धा या बाबतीमध्ये देणगीची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी जी आहे केली जाते. परंतु ह्या सगळं बाब झाल्याच्या नंतर आता आळंदी देवस्थान ट्रस्टने सुद्धा या बाबतीमध्ये एक महत्वाचं विधान केलं आहे. कारण जसं सांगितलेलं होतं की जे 7 संत आहेत त्या 7 संतांच्या पवित्र पादुकांचं त्या ठिकाणी दर्शन घेता येणार आहे असं सांगितलेलं होतं. परंतु आळंदी देवस्थानाकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की त्या काळामध्ये या ज्या पादुका आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका त्या आळंदी देवस्थानामधून कुठेही गेलेल्या नव्हत्या, असं स्पष्टीकरण जे आहे त्यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. आज लातूरमध्ये जर पाहिलं तर छोटे माऊली महाराजांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या बाबतीमध्ये किशोर महाराज शिवणीकर जे आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी, त्याचबरोबर हे जे देणगी आहे त्या देणगीची सुद्धा सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे. या बाबतीमध्ये पुढे काय घडतं, कशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई केली जाते हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.